मला वाटतं अशा प्रकारे विटंबना करणं या गोष्टीचा मी धिक्कार करतो। यामागे कोण आहेत त्याचा निश्चितच पोलीस शोध घेतील आणि संबंधितांवर कारवाई करतील अशा प्रकारची अपेक्षा मला आहे। जर कोणी विटंबना करत असेल तर ती प्रवृत्ती त्याच्या मुळाशी कोण आहे शोधून कठोर कारवाई या ठिकाणी सरकार निश्चितच करेल अशा प्रकारचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो परभणीतली ही दृश्य आहेत। काल एका माते फिरूने संविधानाची विटंबना केली होती आणि त्यानंतर आज ही सगळी परिस्थिती या ठिकाणी उद्भवली। परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या पुस्तकाची काच एका इसमाने फोडल्यामुळे थोडंसं वातावरण त्या ठिकाणी बिघडलेलं आहे। काही कार्यकर्ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि त्या ठिकाणी रस्ता रोको देखील करण्यात आलेला आहे। तथापि त्या इसमाला आम्ही तात्काळ अटक केलेली आहे। तो पोलीस कस्टडीमध्ये आहे, पोलिसाच्या ताब्यात आहे। गुन्हा दाखल करायची कारवाई सुरू आहे। आंबेडकर अनुयायांनी आरपीआयच्या आंदोलकांनी संविधान आंदोलन करावं किंवा त्यांनी आता आरोपी पकडलेला असल्यामुळं त्यांनी शांत राहावं अशा पद्धतीने त्यांना आव्हान आहे आणि या घटनेचा मी तीव्र निषेध केला। त्या पुतळ्यांची विटंबना होऊ नये आणि बाबासाहेबांच्या पुतळे तर अजिबात होऊ नये।